नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. एक प्रश्न 2017च्या TET पेपर 1 ला आला होता. तो प्रश्न तुमच्या समोर आहे. सुरेखाचे जन्मवय 10 वर्ष आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते. 12 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते आणि 14 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवते. तर सुरेखाचं मानसिक वय किती असा प्रश्न आला आणि परीक्षा परिषदेने पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलं 11 वर्ष 8 महिने. मात्र सर कसं, असाच वेगळा प्रश्न आला तर कसं सोडवायचं, मी त्यावेळेस सोडून दिलं होतं आणि आता परत त्याची मागणी आली, सर आता जर असा प्रश्न आला तर कसं हे फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या व्यासपीठावरच त्याचं विश्लेषण अचूक मिळणार. यासाठी तुम्हाला पार्श्वभूमी म्हणून आल्फ्रेड बिने यानं मानसिक वयाचा जो शोध लावलाय तो प्रवास थोडक्यात सांगतो. 1905 साली त्यानं 30 प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. 1908 साली त्याच्यामध्ये 33 प्रश्न समाविष्ट केले आणि 63 प्रश्नांची प्रश्नावली तयार केली आणि 1911ला सरते शेवटी 54 प्रश्नांची फायनल प्रश्नावली तयार केली आणि मानसिक वयाचा शोध लावला. आल्फ्रेड बिनेने बुद्धिमापन क्षेत्रामध्ये केलेले सर्वोत्तम कार्य म्हणजे मानसिक वयाचा शोध आणि त्यामुळेच पुढे बुद्धिमापनाच्या अनेक कसोट्या अनेक उपपत्ती मांडल्या गेल्या. म्हणूनच या आल्फ्रेड बिनेला बुद्धिमापनाचा जनक म्हणतात आणि त्यानंच त्याच्या संशोधनामध्ये मानसिक वय कसं काढायचं याचे निकष दिले. त्याच्यामध्ये काही सोपं करून, काही संशोधन करून, काही सुधारणा करून डॉक्टर कामत यांनी आल्फ्रेड बिनेची संशोधित कसोटी मांडलेली आहे, सुधारलेली कसोटी मांडलेली आहे. बरं, आता अशा प्रकारचं गणित सोडवण्यासाठी तुम्हाला अशी मांडणी करायची. सुरेखाने काय केलं होतं, 10 वर्षाच्या कसोटीतील सर्व प्रश्न बरोबर म्हणून 10 वर्षाच्या मुलासाठी जी कसोटी तयार केली तिचे सगळे प्रश्न, याचा अर्थ तिचं वय किती असणार आहे, याचा अर्थ इथं या पहिल्या मुद्द्यावरून तिचं वय किती असणार आहे, तर तिचं वय 10 असणार आहे. 10 वर्ष बरोबर. ज्या वर्षाच्या मुलासाठी तयार केलेली कसोटी सोडवते, सर्व प्रश्न सोडवते, ते वर्ष वय असतं. हे क्लिअर झालं सर, हे समजलं आम्हाला, हे येत होतं. आता 12 वर्षाच्या कसोटीतील 2 प्रश्न बरोबर म्हणून किती मानसिक वय, हा प्रश्न हे नाही समजलं सर. त्यानंतर 14 वर्षाच्या कसोटीतील 3 प्रश्न बरोबर म्हणून इथं किती मानसिक वय आणि मग टोटल किती, हे सर समजत नाही. हे इथंच शेळके मास्टरमाइंड अकॅडमी आणि शेळके गुरुजींकडून कळणार. कसं, याच्यासाठी आल्फ्रेड बिनेने सांगितलेले हे निकष समजून घ्या. एवढी जादू आहे. मग 3 ते 10 वर्ष वय असेल तर त्यामध्ये जे प्रत्येक प्रश्न आहे, प्रत्येक प्रश्नाचं मूल्य किती आहे, 2 महिने. 12 ते 16 किंवा 12, 14, 16, 12 ते 16 आहे. प्रत्येक प्रश्नाचं वयमूल्य किती असणार आहे, 4 महिने. आपल्याला 12 आणि 14 आहे तर 4 महिने लक्षात राहू द्या. आणि 19 ते 22 वर्षामध्ये वयोगटासाठी प्रत्येक प्रश्नाचं वयमूल्य किती आहे, 6 महिने. आता आपल्या प्रश्नामध्ये 12 आणि 14 आहे. आता सोडू आपण. पहा, 10 वर्षाच्या कसोटीतील सर्व प्रश्न बरोबर म्हणून इथं 10 वर्ष आलं, हे क्लिअर झालं. 12 वर्षाच्या कसोटीतील 2 प्रश्न आहे. आता आपल्याला माहिती आहे की एका प्रश्नाला 4 महिने मूल्य आहे. याचाच अर्थ 2 प्रश्न आहेत, 2 गुणुले उत्तर आलं 8 महिने. 8 महिने. याच्यानंतर पुढे 14 वर्ष तेवढंच मूल्य. प्रश्न किती, 3 प्रश्न आहेत आणि 4 महिने एका प्रश्नाचं मूल्य आहे. 4 महिने, 4 त्रिक 12 महिने. 12 महिने म्हणजेच इज इक्वल टू 1 वर्ष.
झालं. आता टोटल मांडायची. हे 1 वर्ष, हे 10 वर्ष, किती 11 वर्ष, हे 8 महिने, म्हणजे 11 वर्ष 8 महिने. 11 वर्षे 8 महिने. प्रश्न आला इथं परत ऑप्शन नंबर 2 बघा. 11 वर्ष 8 महिने. कुठलंही उत्तर, कुठलाही प्रश्न या सिस्टमनी सोडवता येतो. आणि तुम्हाला सांगतो, परीक्षा परिषदेनं जे संदर्भ आपल्याला दिलेले आहेत त्या संदर्भ साहित्यामध्ये हे सगळी कसोटी आहे, हे सगळे निकष त्यामध्ये आहेत. आणि हे सर्व तुम्हाला आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये जो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा कोर्स, जो विषय मी 2007 सालापासून शिकवत आहे, तो कोर्स रेकॉर्ड स्वरूपात कंप्लीट आहे. लाईव्ह लेक्चर होतात. अशा प्रकारचे क्रिटिकल टॉपिक इथंच शिकवले जातात. 200 पेक्षा जास्त टॉपिक टेस्ट सोडवण्यासाठी आहेत. मागच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण इथं तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून वाट पाहायची नाही. या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी एकमेव महाराष्ट्रातला पर्याय. याचबरोबर तुम्हाला आपल्या पुस्तकाची 9वी आवृत्ती जर मागवायची असेल, सेल्फ स्टडीसाठी बुक करायची असेल, तर ही 9वी आवृत्ती तुम्ही माझ्या 94 20 75 22 45 या नंबरवर पुस्तक पाहिजे असा मेसेज करून बुक करू शकता. बरं, याच्यामध्ये काय, सर्व घटकांच्या नोट्स आहेत. प्रत्येक घटकावर प्रश्नोत्तर आहेत. आत्तापर्यंतच्या सर्व TETचे प्रश्नोत्तर आहेत. नव्या अभ्यासक्रमावर आधारित 100 टेस्ट उत्तरासह त्यामध्ये आहेत. 2017च्या अभियोग्यता परीक्षेतील CDPचे सर्व प्रश्न त्यामध्ये आहेत. अशा प्रकारचं परिपूर्ण पुस्तक आहे. तुमच्याकडे सेल्फ स्टडीसाठी असायलाच पाहिजे. म्हणून मला या नंबरला व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे मेसेज करा. तुम्हाला डिटेल्स पाठवतो, त्याप्रमाणे प्रोसेस करा. अशा रीतीनं तुम्हाला प्रत्येक मुद्दा हा परफेक्टरित्या शिकवणारा आणि या विषयामध्ये 30 पैकी 30 मार्क्स मिळवून देणारं एकमेव व्यासपीठ म्हणजे शेळके मास्टरमाइंड अकॅडमी. चला, अशा अवघड घटकांसह सर्वच विषय तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी शिकवणारं हे व्यासपीठ आहे. हे लेक्चर आणि या प्रश्नाचं सोल्युशन आपल्या सर्व सहकारी बांधवांमध्ये, भगिनींमध्ये शेअर करा आणि दाखवा की हा प्रश्न सुटतो आणि असा सुटतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.